मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणूया की 19वा हप्ता कधी भेटेल सर्वांना ते आपण पाहूया. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर चला पाहूया कधी मिळणार शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000. वाचा संपूर्ण माहिती एका एका क्लिकवर. केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. म्हणजे सरकारने PM किसान योजना ही सुरू केली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेतून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवते. आतापर्यंत PM किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19वा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले. यासाठी विभागीय संकेतस्थळावर लक्ष ठेवावे लागणार आहे. काय आहे ही योजना? म्हणजे की 18 हप्ते जारी झालेले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024ला आपल्या नरेंद्र मोदींनी वाशिममधून 18 हप्ता जारी केला होता. तर 19वा हप्ता कधी भेटणार? चला तर मग पाहूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहायता प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. तर ही रक्कम म्हणजे वर्षाला 6,000 रुपये भेटतात आणि दर 4 महिन्याला 2-2 हजार रुपये असे म्हणजे सगळे मिळून 6,000 रुपये भेटतात. तर मग कधी 19 हप्ते येऊ शकता पाहूया. शेतकरी 19 हप्त्याच्या प्रतीक्षेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान 19 हप्त्याचे पैसे फेब्रुवारीच्या 2025च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर 4 महिन्यांनी जारी केले जातात. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजे की 19वा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो, पण त्याचा पण सरकारने काही अद्याप म्हणजे ऑफिशियली घोषणा केलेली नाही. कारण की फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात कशामुळे येऊ शकतो? तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्पीय म्हणजे आर्थिक बजेट पेश होणार आहे. तर निर्मला सीतारामन करतील. कदाचित त्या आर्थिक संकल्पामध्ये 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये रकमेत वाढ होण्याची शक्यता. चला मग पाहूया की 1 तारखेला कधी भेटतो ते. मग जर ऑफिशियल अपडेट काय आलं तर आम्ही नक्कीच व्हिडिओ आणू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.